विनायकं गुरुर्नौमि सखरीनामविस्मृतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरेवं सविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भववन्दैर्नमुक्तये। ज्ञानप्रतापविलसतवचनामृतञ्च अद्वैतभावपटता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्य भगवान् अवतीर्ण एव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तुत्यं। एरवी तरी पार्था जन्ममरणाची निमी कथा ऐशा प्रयत्नाती असतावी जयाची। तया तो प्रयत्नाची एके वेळी मग समग्र परब्रह्म फळे जया पिकलिया रसुगळी पूर्णतेचा। ते वेळी कृतकृत्यता जगभरे देत अध्यात्माचे नवलपण पुरे। कर्माचे कामसरे युरमे म्हण ऐसा अध्यात्म लाभोतया। होयगा धनंजया भांडवल जया उद्यमी मे तया ते साम्याची वाढी। ऐक्याची सांदे कुळवाडी तेथ भिदाचिया दुबळवाडी नेनिजे तो। एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमी कथा ऐशिया प्रयत्नाती असतावी जयाची। अध्याय 7वा ज्ञानयोग श्लोक असणारा 29वा। त्या श्लोकावर भगवंत अर्जुनाला ज्ञान सांगत असताना हे अर्जुना हे पार्था, जो नरदेह मिळाला आणि त्याच्यामध्ये जन्म मरणाच्या निवृत्तीचे प्रयत्न करीत असतो। कारण की नरदेह त्याच्यासाठी मिळाला जन्म मरणाची निवृत्ती करण्याकरता। आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष। मोक्ष प्राप्त करण्याकरता नरदेह एक साधन आहे। मोक्ष रेखे आला आणि भाग्याने नटलेला आहे। फक्त 2 गोष्टी साधूचं अंकित आणि भगवंताचं दास। ह्या जीवनात नरदेहामध्ये जो साधूचा अंकित झाला आणि भगवंताचा दास झाला त्याला मोक्ष सहज प्राप्त होत असतो। प्राप्ताचीच प्राप्ती होत असते। मोक्ष प्राप्तच आहे आणि प्राप्ताचीच काय होत असते प्राप्ती होत असते। नित्य निवृत्तीची निवृत्ती म्हणून नित्य निवृत्त आहे जन्म मरण। कारण की तुमच्या ठिकाणी किंवा स्वरूपाच्या ठिकाणी किंवा चैतन्याच्या ठिकाणी किंवा जीवाच्या ठिकाणी जन्म मरण ह्या घटना त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी नाहीत। म्हणून अशा ज्या जन्म मरणाची जी कथा आहे कथाचे आणि कथा असतात आणि त्या कथा काल्पनिक असतात। वास्तव त्या कथा कल्पना केलेली असती। कशाची? एरानी सांगावी रेमट कहाणी। कशा कथा असतात त्या? रेमट। जसं एखाद्या आजीनं आपल्या नातवाला काय सांगा कथा सांगावं रेमट कहाणी। नातू म्हणतो आजी सांगती मला काय कथा। मग ती आजी काय लावित असती कथा लावित असती। आटपाटनगर होतं त्याचा राजा होता त्याला 2 बायका होत्या। एक आवडती होती एक नावडती। कोण्या भूगोलात मध्ये आटपाटनगर नाही मानलेलं। अशा काय असतात त्या कथा। आणि मग ते कथन केलेलं असतं कल्पनेनं तयार केलेलं असतं। तशी जीवाने बी कल्पना केलेली मी जन्मलो मी मरणार आहे। काय केली त्यांनी? कल्पनाच केलेली। कशाची? जीवानी। कशाची? मी जन्मलेलो आणि आता मी म्हातारा झालो काय होणार आहे? वास्तव आहे का कल्पना आहेत? कल्पनाच्या त्यांनी त्या कल्पनेच्या पाठीमागं त्याच्या स्वरूपाचं त्याला अज्ञान आहे। केवळ दुसरं काहीच नाही। त्याच्या स्वरूपाचं त्याला अज्ञान हीच त्यांनी काय केली जन्म मरणाची कल्पना केलेली।
आणि ती जन्म मरणाची कल्पना कधी नष्ट होईल त्याचं स्वरूप त्याला कळाल्यावर, त्याचं स्वरूप त्याला निसंशय कळालं की त्याची ही जी केलेली कल्पना काय झाली, नष्ट झाली, बाधित झाली, खोटी ठरली, मिथ्या ठरली. आणि ती असणारी अज्ञान जाण्याकरता त्याला ज्ञानच व्हावं लागेल. जसं रात्र जाण्याकरता सूर्य उगवावा लागेल, भूक जाण्याकरता अन्न खावं लागेल, पाणी तहान जाण्याकरता पाणी प्यावं लागेल, आळस जाण्याकरता झोप घ्यावा लागेल. ह्या कशा आहेत गोष्टी ठरलेल्या येतात. हे नैसर्गिक दत्त गोष्टी येतात. अन्न खाल्ल्याशिवाय भूक जाणार नाही, पाणी प्यायल्याशिवाय तहान जाणार नाही, आणि आळस जाण्याकरता झोपीची काय गरज आहे. झोप घ्यावाच लागती. झोप येतच असती प्रारब्धांश. म्हणून ह्या गोष्टी आणि शरीर जिवंत राहण्याकरता श्वास लागतोच. काय लागतो? श्वास. जर श्वासच नाही राहिला तर हे जिवंत नाही राहिलं. हो होईल. बघा ताण भूक आता 6-7 महिने 2 जरांगे पाटील 9 दिवस उपाशी राहिले. 3 दिवस राहील पाण्या वाचून माणूस. किती दिवस? 21 दिवस अन्न वाचून राहील. 21 दिवस जरी नाही अन्न खाल्लं तर शरीर राहतं. 3 दिवस नाही पाणी पिलं तरी शरीर राहतं. किती दिवस प्राण नाही घेतल्यावर राहील? क्षणावर, मिनिटावर, सेकंदावर. म्हणून ध्यानात घ्या. हे जग बघा काय कशाने जगत. अन्नाने शरीर जगत, पाण्याने प्राण जगतात, आणि प्राणाने शरीर जगत. पण हे सगळ्या ज्या गोष्टी ठरलेल्या आहेत आणि ह्या ज्या अज्ञानामुळं जन्ममरण राहिले. जन्ममरण कशामुळं राहिलं? अज्ञानामुळं. ज्या दिवशी आणि अज्ञान काहून राहिलं? तुम्हाला तुमचं ज्ञान नाही म्हणून. तुम्हाला न कळणं म्हणून आपण ते ओळखी. आपणच आपल्याला ओळखीलं नाही. झाले ठाईच पारखी झाले. जसे काही गरिबी आली म्हणजे सोयरे पारखे होत असतील. काय आल्यावर? गरिबी आली की सोयरे कसे होते? आमचं कोण नाही लागत त्यो द्यायचा ना, आमचं काय नाही. हो ते आता समजून घ्या ना. काही गोष्टी सगळ्याच उकलून थोड्या सांगायच्या, काही समजून घ्यायच्यात गोष्टी. मला काय होते? सोयरे धायरे पारखे होते. मड्याला घरातले लोक, पाहुणे रावणे काय होते? पारखे होते. झाडाला आग लागली की पाखरं पारखे होते. तसं अज्ञान गेलं तुमचं. तुम्हाला का जाणलं की जन्म मरण संपलं. काय संपलं? लहान गोष्ट आहे का बरं? ही गोष्ट लहान आहे? लहान वाटत ती तुम्हाला का लहान आहे? ही गोष्ट लहान नाही. तुमचं जन्म मरणाची निवृत्ती झाली ही गोष्ट काय नाही? लहान नाही. डॉक्टरनी सांगितलं तुम्हाला कॅन्सर नाही, ही गोष्ट लहान वाटते का ऐकणाराला? घरातल्याला सगळ्याला तपासलं डॉक्टरनी, ही तुम्हाला काय नाही, हे रोग नाही तुम्हाला. बस हसूनच आला ना तो, सुकून गेलता, रडू लागला. काय सांगू तू डॉक्टर, काय सांगू तू डॉक्टर? आणि डॉक्टरनी सांगितलं सगळ्या टेस्ट झाल्यात, तुम्हाला काय नाही, रोग नाही. पायी पडतो त्यो कोणाच्या? पैसे देऊन, काय देऊन? पैसे देऊन, फी देऊन पाया पडतो की बापा केले उपकार सांगू मी काय? बाप न करी ऐशी माय धरणे त्यांच्या देखिले पाय, दिले अभय अक्षय अभय दान गा. काय दिलं? अक्षय न संपणार दान दिलं मला. काय दिलं? आणि काय मिळतं संताकून? अभय म्हणजे भय बघा, भय निर्भय आणि अभय.
भयग्रस्त. काही काही माणसं भेटत नाहीत कशाला, निर्भय असते ते. वाघाला पण भेट नाहीत. कसे असते ते? निर्भय असते. पण निर्भय बी त्याच्या पाठीमागं भय जळलेलंच असतं, कशालाच नसल भेट. बघा जोग महाराज खूप मोठे पैलवान होते. बऱ्याच पहिलवानाला पाळलं त्याने. पंढरपुरात मध्ये कुस्ती होती आणि मग कुस्ती होती तर एक साखळ दंडाने बांधून पैलवान आणला आणि यायच्या संग कुस्ती लागली, दोघांची कुस्ती. आणि मग जोग महाराजांनी पाळलं त्याला. साखळ दंडाने बांधून आणलेल्या पैलवानाला काय केलं त्यांनी? चित केलं, पाळलं. दांडेकर मामाच्या पाया पडला आणि दांडेकर मामा त्याला वाटलं थोपटी ते मला शब्बासकी द्यायची की तो मोठा काय पाळला. आणि मग दांडेकर मामा म्हणले अरे काय पाळलं चार, एक पैलवान असा आहे की सगळ्यालाच पाडीचं देऊ, त्याला पाड, मग तुझी पाठ थोपटीन मी. म्हणले सांगा त्याला आत्ता पाडतो. म्हणले काळ यम, त्याला काय कर, त्याला पाड, जिंकावा काळ, तया नावे तो सूर, एर काय बापुडी, अहंकाराची घोडी, काय जिंकावा, काळ जिंकावा. त्याला काय म्हणाव, शूर म्हणाव. आज तालुका जिंकला म्हणजे काय शूर होत असतो का? पुन्हा पडल तर ते 5 वर्षाला. जिल्हा जिंकला म्हणजे शूर होत असतो का? ते पडले नाही यंदा जिल्ह्यावाले बी. हां, भारत जिंकला म्हणजे हे शूर होत असतो का? अशी बरीच पंतप्रधान मेले. त्याला काय जिंकलं म्हणावं. कोणाला जिंकावं? रावणाने 33 कोटी लोक जिंकले, देव 9 ग्रह जिंकले त्यांनी. रावणाचा जर हिशेब केला तर काय काय जिंकलं त्यांनी? 33 कोटी देव, 1-2 नाही. सगळे देव देवी कामाला लावली होती. कोणी? हां, असा रावण 9 ग्रह, एक ग्रह एका माणसाला बेजार करतो. ते 9 ग्रह त्यांनी काय केले होते? पालथे टाकले होते. पायरी करून वर जात होता सिंहासनावर. कशाच्या? ग्रहाच्या, 9 ग्रहाच्या. आणि हे सगळे वरून हे सगळे देव काम करीत होते. कोणाच्या घरी? रावणाच्या घरी. ब्रह्मदेव जग निर्माण करतो, पण ब्रह्मदेव असणारा दाढी करायला जाता, पंचांग सांगायला जाता, रोज रोज दाढी करायला. उठलं की दाढे, आणि 1 नाही 2 नाही 10 मुंडक्याच्या दाढ्या रोज. कोणाच्या माग काम? खोंड भरायचे, यळकट यळकट, जय मल्हार, असे कामाला लावले होते. कोणी? आणि स्वतःला काय समजू लागला? अजिंक्य मी. त्याचा मुलगा तसाच इंद्रजित, इंद्राला जिंकलं होतं त्यांनी. त्याचे भाऊ तसाच मशीन असणाऱ्या हलगट त्याच्या नाकातून जात होती. आणि स्वतःला काय शेवटी मेला का नाही? हा, म्हणून तुका म्हणे ज्याची संपत्ता एवढी, सांगा ते कवडी गेली नाही, नाही नेता आली. आणि लक्षात घ्या, म्हणून ही ज्या कथा सांगितल्या आता पुराणामध्ये अनेक राज्याच्या, ते फक्त तुमच्या लक्षात येण्याकरता की जन्म मरण हेही काही मिळालं तर त्यांनी निवृत्त होत नाही. मित्र केला महाबळी तर कामी नाही अंतकाळी. महाबळी जरी मित्र असेल तुमचा तर अंतकाळाच्या टायमाला तुमच्या ते काहीच कामी पडत नाही. हे वास्तव आहे. आणि जन्म मरणाची जी कथा आहे ना, कथाचे बरं, पण कथा खरी वाटायली आपल्याला. कथाचे पण कशी वाटायली? खरी वाटायली. बघा, ज्ञानेश्वरी ऐकून, संतांनी सांगून, शास्त्र सांगून आपण त्याला मानायला तयार नाही. खरं वाटणं ते ह्या समाजाने सांगितलेलं खरं वाटायलं. समाजाने सांगितलं तुमचा जन्म झालेला आहे, तुमचं बामणाकून लिहून घेतलेलं आहे, एक तयार केला बायोडाटा तुमचा की तुमचा काय झाला, सकाळी सकाळी जन्म झाला, इतक्या वाजता झाला, ह्या दिवशी झाला, काय झाला,
जन्म झाला. त्या बामणालाच विचारा खरी गोष्ट आहे का खोटी आहे, खरी गोष्ट आहे का खोटी आहे. तुमचा बायोडाटा तयार केला आहे, तो तुमचा जन्म खरा झाला आहे का खोट्या गोष्ट आहे. बामण म्हणे बाप्पा तुम्ही सांगितलं मी लिहिलं पंचांगात पाहून, मला काय माहिती तुमचा केव्हा जन्म झाला केव्हा नाही. हां, विचार केला का कधी आपण की खरं जन्म कशाचा झाला, कधी जन्म झाला, कधी असणारा जीव आला त्या उत्पन्न झालेल्या शरीरात, रचलेल्या शरीरात जीव आलेला आहे. पहिला नव्हता, शरीर तयार झालं आणि त्याच्यात काय आला, जीव आला. सूक्ष्मदेह आला तेव्हा जीव आला. काय आला, स्थूल देहात काय आला आणि मग त्याच्यात काय आला, जीव आला. आणि सूक्ष्मदेह गेला की कोण गेला, हे वास्तव आहे की नाही बरं. असं सूक्ष्मदेह आला त्याच्या संग कोण आला, जीव आला. आणि सूक्ष्मदेह गेला की कोण गेला, जीव गेला. मग आता येणं जाणं कोणाचं, सूक्ष्मदेहाचं. आणि त्याच्यात प्रकट होणं कोणाचं, आरसा आला प्रतिबिंब आलं, आरसा ठुला प्रतिबिंब गेलं. कळतं का नाही हे आता आपल्याला. आरसा आला समोर की काय आलं, आणि आरसा ठेवून द्याला की मग आता प्रतिबिंब आलं का गेलं का मेलं. उग भास येतो, भासलं ते कशाच्या उपाधीमुळं, आरशाच्या उपाधीमुळं प्रतिबिंब भासलं. आणि प्रतिबिंब खरं नाही, ते काय नाही, ते खरं नाही, ते प्रतिबिंब बिंबरूपच आहे. म्हणून आपल्या विचारसागरामध्ये आपण मागं पाहिलं, जे जे असणारं भासमान वस्तू असती, जे भासलेलं असतं ते अनिर्वचनीय असतं. काय चाललेली आपली अनिर्वचनीय ख्याती, विसरले का ना. काय चालू आहे आपली अनिर्वचनीय, म्हणजे सांगता येत नाही असं नाही, खरं बी नाही खोटं बी नाही. काय नाही, दोरीवरचा सर्प खरा बी नाही आणि खोटा बी नाही, भासमान आहे दोरीच्या अज्ञानामुळं. केवळ त्याला काय, आणि दोरीचं सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान म्हणून झाली भ्रांती. म्हणजे तिचा भासला काय, सर्प. हा आपला विचारसागरातला काय चालू होता, विषय चालू होता. तसंच इथं मीच मला सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान. मीच मला मी आहे, मी आहे असं सतत वाटतं. जागृतीत बी मी आहे, स्वप्नात बी मी आहे, सुसुप्तीत बी मी आहे, जागृतीत हे सगळं घेऊन मी आहे. स्वप्नात हे नाही पण दुसरं घेऊन मी आहे. आणि सुसुप्तीत हे काहीच नाही पण मी आहे. मग मीचा आहे पण अखंड आहे. मी कधी नाही, जागृतीत आहे का नाही, आहे. स्वप्नात आहे का नाही, आहे. सुसुप्तीत. मग हे नसलं तरी मी आहे. म्हणून इथं जे मिथ्या वस्तू असते, भासमान असती, ती काही जागा आडवीत नसते. असा आपला विषय झाला. ती काय करीत नाही, तिला काही वजन नसतं, ती काही मापात बसत नसते. ती अनिर्वचनीय असते. जे भासमान वस्तू आहे ती जागा व्यापीत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तिला काही वजन आणि ती मुळात नसतीच, नसून भासत असते, नसून भासलेली. तसं इथं जे अर्जुना ध्यानात घी, एरवी सहज, एरवी सहज सांगायलो. काही काही माणसं म्हणतात ना, सहज सांगायलो तुला, एरवी सहज काय करायलो, सांगायलो. एरवी हे अर्जुना, एरवी तरी पार्था, लक्षात घे अर्जुना, जन्म मरणाची निमे कथा. ही जन्म मरणाची कथा निमे सहज नष्ट होत असते, नाहीशी होत असते किंवा नाहीशी
करावं लागते किंवा नाहीशी संतांच्या संगतीत ही कथा, कोणती कथा, ही काय होत असते, कथाचे कथन केलेली आहे जन्म मरणाची. हे कोड हे अनादी काळाचं तुमच्या पाठीमागं लागलेलं. हे मागं तुम्हाला जन्म मरण संपिता आलं नाही आणि इथं जर नाही संपलं तर पुढं बी संपिता येणार नाही. काय संपिता येणार नाही? जर इथं तुमचं नाही संपलं तर पुढं बी नाही. इथं नाही तर मग पुढं बी नाही. कारण की जन्म मरणाची कथा ह्याच देहात संपिता येते. येण्याची शरीरे, ह्या शरीराने शरीरा येणे सरे, पुन्हा शरीर मिळतच नाही. सरे संपतच, इथंच संपलं. जन्म मरण कागल फाटे, फाडून फेकून देता येते जन्म मरणाची ललाट पत्रिका. कोणची ललाट पत्रिका? जसे कालचे पेपर आज फाडून फेकून दिले तुम्ही. कालचा पेपर आज काय कामी वापरला तो. आता कोणी कोणी कशाला वापरला ते पहा. कालचा पेपर आज काय केला? कोणी चिवड्याला वापरला, कोणी भाज्याला वापरला, वर राहणाऱ्यांनी तर वेगळाच वापरला. बायांनी सातव्या महिला बसलेल्या तिथं त्यांनी ते पेपर घेतला वापरला. ते कशाने वापरला ते तुम्ही बी पहा कशाला वापरला. पुसला, वरूनच फेकून द्याला खाली. खाली त्याला वाटलं काहीतरी पडलं काढून इचकून पाहिलं त्याने. म्हणून तसा कालचा पेपर आज काही कामी नाही. तसं जे अनादी काळाचं कोड आहे जन्म मरणाचं, कधीचं कोड आहे, हे जे पेपर जुना पेपर आहे ते तुम्ही पुन्हा पुन्हा पाहिले. कोणता पेपर? अरे फाडून फेकून देता येतो ते. जन्म मरणाची जी ललाट पत्रिका आहे ती फाडून फेकून देता येते ह्या शरीरात, बाकीच्या शरीरात नाही. कोण्या शरीरात? आणि खरं शरीराचा किंमत त्याच्यात आहे. जन्म मरणाची निवृत्ती करण्यात, संसार करण्यात नाही. कशात नाही? सायासानी. म्हणून तेच गोड जीवन आहे. गिळगुळ घ्यान, गोड गोड बोला. संसारातल्या गोष्टी का है? संसारातल्या गोष्टी गोड गोड असतात का कडूच असतात? हां, कडूच असतात ना. आपण तिळगुळ घेऊन काय बोला? कशातलं काय? संसारातलं गोड काहीच गोड नाही संसारातलं. जिथं जन्म गोड नाही, बालपण गोड नाही, तारुण्य गोड नाही, म्हातारपण आलं त्याला कळतं कसं गोड आहे का कडू येतं. हे गोड आहे, गोड आहे म्हातारपण. बरं त्याच्या अगोदर तरुण पण होतं. तुम्हाला गोड होतं का नाही? होतं गोड. आता तुम्हाला कळालंच नाही मी तरुण आहे का म्हातारा येतं. भागो कशात भागो? त्या भागण्यातच काळ्याचं पांढरं झालं, कळालं बी नाही. हां, आणि मग ते काय खरं नाही माणसाचं. कावा कळालं पण हां, पांढरं फटाक झाल्यावर काही खरं नाही माणसाचं. अवलादीसाठी केलं ना, अवलाद सांभाळायला तयार नाही. मग फसतं ते कधी. होय, वेळ गेली निघून आणि सोंग आलं मागून. काय काय मी ते जेव्हा कळायचं तेव्हा कळा. अरे सगळं कडूचे जीवन, बालपणापासून तर मरेपर्यंत. उग नाटक येते गोड घास खाडा. कशाचा गोड घास खाडा? उग काहीतरी आपलं म्हणायचं. आपलं काय काढा? कशाचा गोड घास काढा? अरे मृत घास आहे. हां, उग लिहितीत माणसं काही बी. कुठं गेले? हां, नाही म्हणले आता देवा घरी गेले, देव आज्ञा झाली, वैकुंठवासी. अरे काही कशाचं वैकुंठवासी? कशाचं देव घरी? देव कळालाच नाही याला. हां, कशाचा वैकुंठ माहीत नाही. आणि वैकुंठवासी, अरे यमवासी गेला यो. कोणत्या वासी? हां, वैकुंठवासी का यमवासी?
म्हणून ध्यानात घ्या या गोष्टी. जर जीवन आज संक्रांत आहे, आज काय आहे, आणि गोड गोड काय खा, तीळ आणि गुळ खा, आणि काय बोला. मग गोड जीवन कधी, जर तुमच्या जन्म मरणाची निवृत्ती झाली तरच काय झालं जीवन. जर देव तिळी आला तर जीव गोड झालं जीवन. काय तिळी आला, हा देव तिळी आला आणि गोड गोड गोडी गोड जीव झाला. जीव कसा झाला, किती पैसा मिळाला म्हणजे जीव गोड झाला, किती बंगले बांधले म्हणजे जीव गोड झाला, किती गाड्या घेतल्या म्हणजे जीव गोड झाला, किती सोयरे पाहुणे रावणे केले जीव गोड होईल. हां एवढं करून मरणच नव्हतं. मरण म्हणलं की कडू झाला का गोड झाला. मृत्यू म्हणजे काय आहे, सुतकच आहे ना. मेला म्हणजे काय पडलं, सुतकच पडलं. जन्मातानी सुतकी झाला, सुतकी जन्माला, आणि मरतानी बी कसा मेला, सुतक माग ठून. बघा जन्म घेताना सुतक घेऊनच जन्माला आला. कसा घेऊन आला, आणि मरतानी सुतक ठून मेला. कसा हिशेब आहे, 10 दिवस जन्म झाला तेव्हा काय घेऊन आला, इंटाळच घेऊन आला ना. काय घेऊन आला, इटाळ. किती दिवस, हां कशालाच हात लावायचा नाही. आम्हाला काय महाराज चलत का तुम्हाला त्या आमच्या घरी. म्हणले झालं काय, म्हणले आम्हाला इंटाळ आहे. कशाचा, हां आमच्या घरी बाळंतीण आहे. किती दिवसाचा, 10 दिवसाचा. काय घेऊन आलेले, हां इटाळच घेऊन आले. आणि काय ठून चालले माग. मग कडू हे का गोड आहे, हे जीवन जगायले. आणि याला तुम्ही काय म्हणतात, गोड. काय घ्या आणि काय बोला, आणि कुठून बोला, कसं गोड, कसं गोड बोला. जिथं मृत्यू आहे, जिथं विंटाळ आहे, तिथं काय गोड आहे. अरे गोड ते आहे, देव घ्या. काय घ्या आणि मग गोड बोला. काय घेतल्यावर गोड बोला, देव जर घेतला तुम्ही तर तुमचं जीवन काय झालं, गोड झालं. देव तिळी आला. कोणी तिळी येऊ का नाही येऊ, पण काय तिळी यावा, देव तिळी यावा. म्हणजे आमचे आमदार तिळी आला. हां ले झालं तर संडास खायला देईल तुला. काय तिळी, काय तिळी आला, आमदार तिळी आला तर काय देईल, देऊन देऊन. हां मग त्यातले 100 संडास देईल खायला. हो वरून आले ते सडका देईल खायला, एखादा काही देईल खायला, नाल्या देईन खायला. काय ती आल्यावर आणि देव तिळी आल्यावर, अरे जन्म मरणाची निवृत्ती झाली गेली. काय तिळी आला, मग काय तिळी यावं आपल्या, देव तिळी यावं. आणि देव तिळी आला तर मग खरी संक्रांत झाली तुमची. मग काय झाली, संक्रांत झाली. काही राहिलं नाही माग, चट संपला. आता देव तिळी आला, गोड गोडी गोड जीव झाला. साधला हा पर्वकाळ, जीवनातला पर्वकाळ आहे हो. कोणचा काळ, हा पर्वकाळ आहे. जन्म मरणाची निवृत्ती करणं हा जीवनात एकदाच पर्वकाळ भेटतो, पुन्हा नाही. पुन्हा नाही जीवनात. काय साधला हा पर्वकाळ, हाच पर्वकाळ साधला. म्हणून इथं महाराज म्हणतात जन्म मरणाची नेमे कथा. आता आपल्याला काय संपवायची, कथा संपवायची का नाही संपवायची, चलू द्यायची असेच बसायचं ढोपरीत का रगबी. हां हे राज कधी फिटत, इथंच. बाकी नाही फिटत राज. हे जन्म मरणाचं राज बसलेले आपल्यावर, राजच आलेले आपल्यावर. कशाचं, हां फेडीत 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 इथपर्यंत फिटलंच नाही ते राज. पहिले खेळणारे नाही का पोरं, पहिलं राज फेडीचे दुसऱ्या दिवशी सगळे पोरं येऊन बसतेत. ते चल फेड कालचं राज, चल फेड कालचं राज. ढोपर
तसंच मागलच रात फेडायलोच आपण. जर नाही फिटलं इथं तर पुढच्या जन्मात पुन्हा ढोपरायचंच काम आहे. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. म्हणून जन्म मरणाची नेमे कथा नीट ऐका. कोणची कथा? खरंच संपत्ती जर तुम्ही नीट लक्षात घेतलं तर की जन्म मरण काय आहे, कसं आहे, कोणाला आहे, कोण जन्मलंय, कोण मरणार आहे, याच्याबद्दल आपण लक्षात घेतल्या पाहिजे गोष्टी. हे जर तुम्हाला कळालं तर याचे प्रयत्न पाहिजेत. आपण प्रयत्न करीत नाहीत का? चालू आहेत आपले प्रयत्न. रात्रंदिवस झगडायलो आपण. प्रयत्नाला सीमा नाही आपल्या. कशाला? चालू आहेत आपले प्रयत्न. पण कशाचे प्रयत्न चालू आहेत? काय प्रयत्न आहेत आपले? 8:30चा प्रवचनाचा पाठ असतो, आपण 9 वाजता येतो. काय प्रयत्न आहेत आपले? आपण टाईम काय द्यायला आणि आपण येतो कितीला? 9 वाजता. म्हणजे हे प्रयत्न आहेत का? याला प्रयत्न म्हणाव का? डॉक्टरकडे जायचं तर आधी तुम्ही नंबर लावून ठेवता फोनवर का नाही लावी? कोणाकडे जायचं? साधी बिमारी आहेत, पण आपला आधी काय लागा? आणि मग तुम्ही आधी काय केला? नंबर लावला. एक रोग जाण्यासाठी. इथं तर बहुरोग जायचा आहे. आपला नंबर का? कधी लावायचा नंबर? त्याची काय नाही, प्रयत्न नाहीत ना. त्याच्याबद्दल आस्था नाही, प्रयत्न नाही. जन्म मरणाची निवृत्ती याची काही इच्छा. अरे मरणाची कार्य नाही आठवण पण नाही. या डांगडूमध्ये इतके रमले तुम्ही या संसारात की मला मरायचं या संसारातून, याची बी काय नाही राहिली. खरी गोष्ट नाही का? हे संसार करायले तुम्ही, ह्या संसारात तुम्हाला मरण येणार नाही का? होय. किती जरी काही केलं तुम्ही ह्या संसारात, किती बँकेत पैसे टाकले, किती बंगले बांधले, किती जरी प्रयत्न केले तुम्ही या संसारात, तर त्याच्यात मृत्यू येणार नाही का? बरं कधी येईल? कधी येईल? तारीख निश्चित आहे, पण तुमच्याकडे आली नाही. आणखी ठरलेली आहे तारीख फक्त डेट ठरलेली तुम्हाला माहीत नाही. काय नाही माहीत नाही. खरं लक्षात घ्या, डेट तुम्हाला माहीत झाल्यावर कशात रमताल? नाही, तुमची डेट तुम्हाला वरून आली की तुमचा ह्या दिवशी, जसं राज्य परीक्षेला डेट फिक्स झाली, 7व्या दिवशी तू मरणार आहेस. मग काय केलं त्यांनी? ऐकलं नाही भागवत? काय केलं मग त्यांनी? काही पोराच्या वाटण्या केल्या. काय केलं त्यांनी? भागवत ऐकून मुक्त झाले. कोण? परीक्षिती राजा. भागवत ऐकून, सुखाचार्याचं भागवत ऐकून काय झाले? जन्म मरणाची कथाच मोडून टाकली त्यांनी. मी न मरणार आहे असं लक्षात घेतलं. मी अमृत आहे, माझ्या ठिकाणी मृत्यू नाही, मी अभय आहे, माझ्या ठिकाणी जन्म मरण नाहीच असा निश्चय केला त्यांनी. कोणी? राजा परीक्षितीनं. म्हणून त्याच्या लक्षात आलं, जन्म मरण ध्यानात आलं की मृत्यू आहे. म्हणून तसं आपण विसरलोच ह्या संसारात की मला मरायचंय. होती एखांबार तरी तुम्हाला आठवण होती? आठवण कोणाचा ठेपा आला तर होय, थोडी येते झुळूक, पण लगेच निघून जाते. बापू काही खरं नाही माणसाचं लगेच लगेच पडतात त्याच्यावर. तसं ते वैराग्य काहीच कामी नाही. म्हणून मरणाची कार्य नाही आठवण झोपताना बी सकाळी उठल म्हणून भरवसा नाही. आणि सकाळी उठले तर संध्याकाळी झोपी जाईल म्हणून काही भरवसा नाही. असं सलाव अंतःकरणात. काय सलाव? मृत्यू. सलाव अंतःकरणात.
काही गोड लागू नये इकडं, हे विषय गोड लागू नये, हा संसार गोड लागू नये इतकं असणारे. म्हणून हे संचितातून मिळालेलं हे प्रारब्ध आणि शरीर कशातून मिळालंय? संचितातून. हे प्रारब्ध आहे आणि हे प्रारब्ध कधी संपल काही सांगता येत नाही. आणि याचा आपण असणारं काय धरलाय? लोभ धरलाय. मरणाची कारे नाही आठवण, संचिताचे धन. कशाचं धन आहे? संचितातून मिळालेलं शरीर धन आहे, इंद्रिय धन आहेत, प्राण धन आहे, मन धन आहे, बुद्धी धन आहे. जे धन वाटत नाही, बाहेरचं धन वाटत तुम्हाला. बाप काय आग लागली सोन्याला, बाहेरचं धन कळलं ना कळलं तुम्हाला? आता आहे कोणतं धन वाटायलंय? हे बाहेरचं धन वाटायलं. घरदार, बंगला, सोना, पैसा, चांदी, हे धन. अरे हे धन आहे संचितातून मिळालेलं. याला धन वाटायले तुम्हाला का? काय वाटायले? भोग वस्तू वाटायली का धन वाटायले? हां, आणि हे खरं धन आहे. बोट धन आहे, छल्ला धन नाही. नाक धन आहे, नथ धन नाही. गळा धन आहे, एकदानी धन नाही. पण आपल्याला दुसरंच धन वाटायलंय. काय वाटायलंय? बाहेर पाहिले ना, बाहेरचं धन वाटायले. अरे हे धन आहे शरीर मिळालेलं, ते संचितातून प्रारब्ध, आणि ते प्रारब्ध संपणार आहे. त्या संचितातून मिळालेलं धन संपणार आहे आणि त्या धनातून महाधन प्राप्त होतं, आत्मलाभ. चैतन्य परमात्मा जन्म मरणाची निवृत्ती करता येते या धनाने. म्हणून इथं महाराज म्हणतात जन्म मरणाची निमे कथा. कोणची कथा? ह्या शरीराने संपत्ती ती आयशा प्रयत्नाचे आस्तावी जायची. म्हणून आपली खरे प्रयत्न जन्म मरणाच्या निवृत्ती, तिथं आपली आस्था असा, श्रद्धा असा, भाव असा. म्हणून संतांच्या वचनावर आपली आस्था असा. आस्था म्हणजे भाव असा. संतांचे वचन हे आपल्याला खरे वाटाव, इतके खरे वाटाव की त्याच्यासारखं खरं काहीच नाही. कोणाच्या शब्दासारखं? संतांचे जे बोलणं आहे, जे बोलणं आहे ते वेदवाणी आहे. संत बोलतात ते, जे बोलतात ते प्रमाण वाटाव आपल्याला, खरं वाटाव. कोणाचं वाटाव? खरं. संताचं किती खरं वाटाव, त्याच्यासारखं खरंच नाही. तुम्हाला डॉक्टरचं खरं वाटतं का नाही? कोणाचं? त्यांनी सांगितलं ते खरं वाटतं का नाही? अहो डॉक्टरने सांगितलं तुम्हाला रोग नसला तरी तुम्हाला वाटतो झाला का नसून. कोणाचं खरं वाटतं? डॉक्टरचं. आणि काय खरं आहे त्याचं? हां, तसं संताचं जे बोलतात संत ते कसं आहे? खरं आहे. संताचे वचन वारी जन्म दुःख, तुमचं जन्म मरणाचं दुःख संताचे शब्द ऐकूनच निवृत्त होणारे. कोणाचं? ह्या लोकांचं ऐकताना तुम्हाला खरं वाटतं. कोणाचं ऐकून? मग हे लोक बोलायलेत का बरळायलेत? हे बोलत आहेत का बरळत आहेत? काऊन की झोपीतला माणूस बोलत असतो का बरळत असतो? मग हे सगळे समाज झोपलेला आहे का बरळायला आहे? आणि त्याचं तुम्हाला काय वाटतं? खरं वाटतं. त्यांनी त्याच्या शब्दावर तुमचा विश्वास आहे. कधी असं वाटतं का तुम्हाला माझी पत्नी मला विष घालून मारील म्हणून? कारण की तिच्या शब्दावर काय विश्वास आहे. आणि तिला बी असं कधी वाटतं का जर संध्याकाळी झोपीतच मग नळड याने दाबलं तर? कारण की विश्वास आहे. कोणाचा? पत्नीचा पतीवर काय आहे? विश्वास आहे. आणि पतीचा पत्नीवर विश्वास आहे. म्हणून सगळ्याचेच एकूण एकावर काय येतं? फक्त तुमचा संतावर विश्वास नाही. हे घ्या खऱ्याला किऱ्याला लबाडाला पुऱ्या. कोणावर विश्वास नाही? मग संत खरं बोलायलेत का लोक खरं बोलायलेत? आणि तुम्हाला कोणाचं खरं वाटतं? हां,
लोकांचं खरं वाटतं. लोकवाणीचा प्रभाव आहे तुमच्यावर. कोणाचा प्रभाव आहे? लोकांनी सांगितलं तुम्ही जन्मलेत आणि तुम्हाला खरं वाटायले. आणि संत सांगत तुमचा जन्म नाही झाला. बस तुम्ही कानाच्या बाजूला टाकल्या त्या गोष्टी. बाजूला तुम्हाला काहीच वाटलं नाही. संत काय सांगते? तुम्ही न जन्मणारे. असं कोण म्हणाले? तुम्ही अजन्म आहात. तुमचा जन्म झाला नाही. जन्म नाही रे. आणि तुका म्हणे माझी बाग मी वचन देऊन सांगतो. पुन्हा असं मोघम नाही सांगत, वचन पूर्वक सांगतो. वचन देऊन सांगतो तुमचा काय नाही झाला. अरे माग तर झालं नाही, पुढं बी तुझा जन्म नाही. जन्म नाही रे. अनेक बी जन्म नाही. मागचा बी नव्हता नाही आणि पुढं बी तुझा काय नाही. आणि असं तुला काय सांगतो? वचन देऊन सांगतो. पण आपण म्हणतो त्याचं काय खरंय? असं नाही सांगितलं त्याला कोण महाराज म्हणीन? हां बाई, त्याने जर ज्ञानेश्वरी नाही सांगितलं तर कोण महाराज म्हणीन? नाही त्याने का आता सांगितलं तर कोण महाराज म्हणीन? पेपर सांगणाराला खरं येतो, खरं वाटतं तुम्हाला. म्हणून ध्यानात घ्या. हे जे लोक बोलतात यायचं बोलणं केवळ भ्रांतीजन्य आहे. केवळ भ्रांतीत बोलायला येते. कशात बोलायले? केवळ भ्रांती आहे त्याच्याकडं. अज्ञान आहे. अज्ञानातून भ्रांतीतून बोलणं येते. जसं एखाद्या माणसाला कोणचा ताप आला. कोणचा ताप म्हणते त्याला? हां, तो ताप आल्यानंतर त्या तापात ते बरळत असतं. त्या तापात ताप आला असा भयानक आणि त्या तापीत काय होतं? ते बरळतं. नुसतं बरळतं. तसं तुम्हाला बी काय आलेलं आहे? आणि तापीत काय करायलेत? अनंत वाचाळ बरळती बरळत ताप आलेला आहे. सनिताप. कोणता ताप? सनिताप आल्याने त्या ताप्यात काय करायले? बराळायले. तसं आपण अनंत वाच्याने काय करायलो? आणि मग त्या काहीचा दयाळ पावे हरी. कसा प्राप्त होईल हरी? त्याला बराळणारा त्याला सावध करावं लागेल. बराळणाऱ्या माणसाला काय द्यावं लागेल बरं? त्याला डोस. फक्त झोपेतूनच उठावं लागेल. हां, का वाघ आला म्हणून बंदूक हातात द्यायची त्याच्या? हां होय. का चोर आले म्हणून त्याची चाबी त्याच्या खिशात ठेवायची? नाही कळायलं का नाही तुम्हाला मी काय बोलायलं होतं? हां, तो झोपीत म्हणायला चोर आले आणि मग त्याची चाबी त्याच्या कुठं ठेवायची? उशा पाय त्याला. वाघ आला म्हणून त्याच्या बंदूक हातात द्यायची का? हां, ते बंदूक देणाऱ्याला फुकील. हातात बंदूक दिल्यावर मग काय करा बरं त्याला? वाघ आला बराळायला त्यो. मग त्याला काय करावं? फक्त जाग करावं. जागा झाला. वाघ गेला का मेला? नाही ठरला. तेव्हाच हसू लागला. मी बरळत नाही म्हणतो देव. काय म्हणतो देव? बरळत नसतं. आणि जर लयच मग म्हणल्यावर बरळ असं बाबा झोपी गेलतो. कशात बरळलं होतं? असं एकांबार होतं म्हणत तसं मला बरळतो मी. तसं आपण बी बराळायलो आणि आपल्याला जागे करतात संता वाचून. तुम्हाला ह्या झोपीतून कोणीच उठा जागे व्हा रे आता. मागं बी नाही पुढं बी नाही. मागं जागे झाले नाही म्हणून तुम्ही जन्मले आणि पुढं तुम्हाला कोणी जाग करणार नाही म्हणून ते हे कोड कायमस्वरूपी राहील पुन्हा. म्हणून आता जागे व्हा रे आता. स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी आणि चुकवा व्यथा. जन्माच्या काय चुकवा? हो व्यथा या त्या. जन्म व्यथा आहे, मरण बी व्यथा आहे. ही कथा आहे पुन्हा. नुसती व्यथाच नाही
तर काय कथा आहे आणि ती संपणारी कथा आहे. जर लक्षात घेतलं नाही तर महाराज म्हणतात ऐशिया प्रयत्न ते असता. म्हणून त्याच्या करता काय लागते? परमार्थाला लागते प्रयत्न आणि संसाराला लागतं प्रारब्ध. संसारात काय लागतं? बघा, ज्याचं प्रारब्ध आहे ना ते गध जरी असलं तर शेठजी होतो. तो कोण होतो? असू द्या गध दे, पण काय होतो? शेठजी आहे. आणि शत्रू अक्षर शत्रू, त्याला काही येत नाही. त्याला पेपर वाचायला तर उरफाटा घेऊन बसतो, अक्कल नाही त्याला. आणि मग सांगावं लागतं दुसऱ्याला, अहो पेपर वाचायला तुम्ही उरफाटा घ्या. हो. कसा आहे तो? अक्षर शत्रू, पण पैसा आहे. सगळे त्याला काय करतात? सलाम. काय आहे त्याला? आणि इकडं पंडित हे हो इंग्लिश बोलतो कना पण गरीबी ह्याचा द्या ते दिमाग खातोय. त्याचं काही खरं नाही. काय नाही, किती हुशार असू द्या, पैसे नसू द्या, कोणी विचारित नाही. आणि किती गधा असू द्या आणि का असू द्या, बापा मालक कोणी बी काय म्हणतं? काय? पैसा आहे. पैसा बोलता आहे. कोण बोलतो? पैसा बोलता आहे. पैसा बोलायला समाजात तुमच्या शहाणपणाला कोणी विचारित नाही. कशाला? पैशाला मान. कलियुग में पैसा बना है भगवान. कलियुगात काय लागतो? पैसा पाहिजे. सगळे लोक कशाच्या मागं लागलेत? पैशाच्या. तुम्ही किती हुशार असले, किती शहाणे असले, कोणी विचारायला तयार नाही. म्हणून प्रयत्न लागते परमार्थाला आणि अदृष्ट लागतं संसाराला. संसाराला प्रयत्न चालत नाही. प्रयत्नाधीन नाही संसार, अदृष्टाधीन आहे. कसा आहे? ज्याचं जसं अदृष्ट असेल तसं त्याला मिळत असतं. आणि इथं परमार्थ अदृष्टाधीन नाही. इथे लागते प्रयत्न. काय लागते? प्रयत्न लाभते ज्ञान. कशाने ज्ञान? प्रयत्नाने. प्रारब्धाने नाही. आमच्या प्रारब्धातच नव्हती पोथी. आमच्या प्रारब्धातच नव्हतं असणार ज्ञानेश्वरी. काय करा? आमच्या नशिबातच नाही महाराज. काय नाही नशिबात? हे प्रवचन आमच्या काय नाही. ही याला नशीब लागत. इथं प्रयत्न लागत आहेत. म्हणून ऐशिया प्रयत्न ते असतावी जयाची. म्हणून अशी आस्था, भाव, भक्ती, प्रेम, श्रद्धा इथं असावं. आपल्या अंतःकरणात ती प्रगट व्हावा, तयार व्हावा. असता असा भाव तयार व्हावा. कशामध्ये? म्हणून बरेच अभंग येतं. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपदो नारायणा. अशी संसार करण्याची दुर्बुद्धी, देवापासून दूर नेणारी दुर्बुद्धी, विषयात रमणारी बुद्धी, ती दुर्बुद्धी. ती नको येऊ देऊ देवा माझ्या मनात. ऐसा भाव म्हणून असा भाव तया तो प्रयत्न ते केवेळी. तो प्रयत्नच त्याचा तो. अशी भाव ऐसा असणारा श्रद्धा, प्रेम तुमच्या अंतःकरणात जर तयार झाली परमार्थाची, ते प्रयत्न जर करू लागले, ते प्रयत्न फळाला जात असतील. ते प्रयत्न खरं तुमचे सफल होतील. काऊन की फल आहे परमार्थाला. परमार्थाला बघा, परमार्थात जर प्रयत्न केले तर त्याला काय आहे? ते काठाला जातील. नक्की तुम्हाला मिळेल. पण संसारात प्रयत्न केले तर तुम्हाला काय मिळेल? वाया जातील प्रयत्न. केले नाही का समाजाने? केले नाही का लोकांनी? करायले नाही का लोक? मिळालं काय? मृत्यूशिवाय काही मिळत नाही. संसारात किती प्रयत्न केले तर मृत्यू जवळ आला. काय जवळ आला? तो जितके प्रयत्न करील तितक्या जवळ त्याच्या काय येईल? मृत्यू येईल. आणि जितके परमार्थात प्रयत्न करील तितका मोक्ष जवळ येईल. जन्म मरणाची निवृत्ती जवळ होईल.
तितकं बघा, जितकी भक्ती वाढीताल तितकं सुख वाढत. वाढवावे सुख असं वाटत ना. काय वाढवा? मग काय वाढवा? भक्ती वाढा, प्रेम वाढा, भाव वाढवा. त्याच्यातून असणारं तुम्हाला म्हणून वाढवावे सुख, भक्ती, भाव, धर्म ह्या कोण काय करा? वाढवा. म्हणून असे प्रयत्न करा. तया तो प्रयत्नीचे एके वेळी मग समग्र परब्रह्म फळे. ते प्रयत्न पूर्ण ब्रह्म फळाला येतं. काय मिळतं? की तपावचाला प्रयत्न करता करता निरखित गेली हो. कशी गेले? पहा. निरखित म्हणजे पाहत. निरखणं वेगळं, पाहणं वेगळं. है, निरखणं वेगळं आणि पाहणं वेगळं. निरखीनं वेगळं. निरखीनं हे बुद्धीचं असतं ना, पाहणं हे डोळ्याचं असतं. त्याच्यात पाहणं जरा. पाहणं कोणाचं? आणि निरखीनं बुद्धीचं. निरखून पाहिलं. कसं पाहिलं? तपासून पाहिलं, निरखून पाहिलं. तसा देव पाहायचा तर डोळ्यानी का बुद्धीनं? कशाने पाहायचा? आपण पाहिलो नाहीत का देव? कशाने? 2 धामन 4 धामन कशाने पाहिली? डोळ्यांनी पाहिले. आता डोळ्यांनी पाहिले तर बरं वाटलं का नाही तुम्हाला? नाही, जसे गेल ते तसेच आले. काय बदलतं काही? जसे गेल ते तुम्ही जीवदशा घेऊन. आणि काय घेऊन आले? जीवदशा घेऊन आले. आणि काय जा? हे 2 धामाला 4 धामाला गेल्या. निज धामाला जा का यमपुरीला जा? निज धाम म्हणजे निज म्हणजे जवळ. निज म्हणजे आणि धाम म्हणजे ठिकाण. तिथं पोहोचणं. जन्म मरण जिथं नाही, जिथं सुख दुःख नाही, पाप पुण्य नाही, येणं जाणं नाही, जीवदशा नाही, आत्मदशा बी नाही. देहदशा तर नाहीच, पण जीवदशा बी संपली आणि आत्मदशा बी संपली. कोणची दशा? ब्रह्मदशा. कुठं जाऊन बसलात. म्हणून इथं महाराज म्हणतात की मग समग्र ब्रह्म म्हणून परब्रह्म फळे. काय फळाला आलं? समग्र. पुन्हा कमी जास्त नाही, पूर्ण असणारं. सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली. निज वस्तू दाविली माझी मज. जया पिकले रसू गळे. जसं असणारा फल पिकलं, आंबा पिकला की सगळा रसच पडत असतो त्याच्यातून. काय पडतो? जसं पिकलेलं फळ रस भरीत असतं. हात लावायचंच काम आहे. पिकलेलं फळ नरम लागतं. कसं लागतं? जे बघा, पपई पिकू द्या, कशी लागती? वरूनच नरम लागते. पिवळी आडळ होती आणि पण हात लावला की नरम लागते. आंबा पिवळा आडळ होतून पुन्हा नरम लागतो. म्हणे हे शेंदाडू पिकलं की नरम लागतं. देठाला सोडून बाजूला होतं. कोण? तसं हे बी असणारं फलच आहे शरीर. मग हे बी काय व्हा? नरम व्हा आणि वृत्तीच्या पलीकडे जाऊन बसा. इतकं पिका की कुठं? वृत्तीच्या पलीकडं. निज वृत्ती काढी सर्व माया थोडी. म्हणजे ही वृत्तीवर राहू नये. वृत्तीच्या पलीकडे जाऊन बसा. कशावरच वृत्ती राहू नये. वृत्ती सहित मजल पवी. तिथं जाऊन बसलो मी. आता तुका म्हणे मग नये वृत्तीवरच राहिला नाही, वृत्तीच्या पलीकडे जाऊन बसला. म्हणून तुका म्हणे मग नये वृत्तीवरील सुखाचे शेजारी. कुठं जाऊन बसला? कोण्या शय्येवर? कोण्या अंथरुणावर? सुखाच्या अंथरुणावर. कुठं झोपलोच आपण आता? सुखाची शय्या, सुखाचा गादीवर झोपला असता. पण का नाहीले ना? कशावर झोपून? ह्या अंगाड्यावर त्या अंगाड्यावर. झोपच नाही आली म्हणले फटफट होऊस तर कोणूच बेजार. कोण्या झोपेवर येत तुम्ही? अरे बघा, संसाराचं अंथरूण म्हणजे इंगळाचं अंथरूण आहे. ढकणाची बाज आहे. कोणची? आणि कुठं झोपलेत?
संसारात झोप, हिंगळाच्या बाजावर, ढेकणाच्या बाजावर, सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना. आपण आता लगा ध्यानात घ्या या गोष्टी. म्हणून जया पिकली या रसुगळी पूर्णतेचा. म्हणून प्रयत्नाने संताच्या संगतीमध्ये परमार्थ केला आणि केल्यानंतर त्याला फल लागलं म्हणजे पूर्ण ब्रह्म प्राप्त झालं. आणि सहजच जो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला, ज्याचं जन्म मरणाची निवृत्ती झाली, परमानंदाची प्राप्ती झाली, अशा स्वरूपावर जो आहे सहजच समाधानी जीवन होत असतं. कसं होतं? काही मिळालं तरी काही त्याचा हर्ष नाही, आणि काही गेलं तरी त्याचं काही खेद नाही. मिळो सांडी मांडी परते टाकी. काही सांडायचं काम नाही राहिलं नाही. काही तो बघा, तो काहीच करीत नाही आता. केवळ शांत वृत्ती झाली, केवळ समाधान झाले. समाधान काय झालं आता? पायी स्थिरावले मन स्थिर झालं. आता त्या मनात कोणते तरंग उठायला तयार नाही. सुख दुःख समान सकल जीवाचा कोणता तरंग उठायला तयार नाही. इतकं शांत झाली वृत्ती की वृत्तीमध्ये कोणते तरंग उठायला तयार नाहीत. काय झाली वृत्ती? स्थिरावली वृत्ती. पांगुळले प्राण, अर्धोन्मलित नेत्र झाले. झाकलेले बी नाहीत, उघडे बी नाहीत. सहज स्थिती. कशी स्थिती? हां. आणि म्हणून असं समाधानाला बघा, हे फल आहे परमार्थाचं, हे प्रयोजन आहे परमार्थाचं. त्यावेळी कृतकृत्यता जग भरे. आता कर्तव्य राहिलं नाही. कसं जग भरलं? बघा, वास्तव हे बरं आहे. हे प्रयत्न आहे, हे मिळणारी गोष्ट आहे, ही प्राप्त होणारी गोष्ट आहे. जर तुम्ही प्रयत्न केले तर प्रयत्नाधीन आहे. हे प्रयत्नाच्या अधीन आहे. तुम्ही जितके प्रयत्न करताल तितके लवकर पोहोचताल. प्रयत्न वाया जाणार नाहीत. तुम्ही जितके काय करताल तितके लवकर पोहोचताल. कुठं? आणि एकदा तिथं गेल्यावर पुन्हा कुठं जायचं काही कृत्यता जग भरे. जग कसं भरलं? कृत्य झालो. इच्छा केली ते जी इच्छा होती परमानंदाची, जी इच्छा होती जन्म मरणाच्या निवृत्तीची, जी इच्छा होती परमसुखाची, त्या सुखावर बुडाला तो. कृत्य झालो. इच्छा केली ते आता कृतार्थ झालो. आता काही कर्तव्य राहिलं नाही, काम नाही. आता काम नाही राहिलं संसारात. खाट आहे म्हणा. कसं आहे तो? आता तिथं काही इच्छाच नाही राहिली. त्याच्यात काही मिळाव आणि काही नाही मिळाव, काही व्हा आणि काही नाही व्हा, याची काय नाही राहिली. संसाराच्या बाबतीत इच्छा नाही राहिली काही मिळविण्याची. आणि मिळालं तरी काही आसक्ती नाही. मिळालं तर मिळालं, हे मिळालं तर मिळालं, आदृष्ट आहे. नाही मिळालं तरी आदृष्ट आहे. म्हणून संसारातून त्याला काहीच इच्छा नाही राहिली, निरीच्छ झालं. आणि परमार्थात जे मिळवायचं ते त्याचं स्वरूप आहे. म्हणून तिकडं काही मिळवायचं राहिलं नाही. परमार्थात बी काही मिळवायचं राहिलं नाही. जे मिळवायचं होतं ते मिळालं. आणि संसारात काही मिळवायचं राहिलं नाही, कारण की ते खोट आहे. म्हणून काम नाही आणि झालो पायी. निस्ता रिकाम टाकडा नाही. कसा? रिकामा म्हणजे आता काहीच काम नाही. संसारात बी खोट आहे म्हणून काही नाही करायचं, तिकडं काम नाही. आणि परमार्थात काही मिळवायचं राहिलं नाही, कारण की ते माझं जे मिळवायचं तेच माझं काय स्वरूप आहे. म्हणून इथं महाराज म्हणतात, त्यावेळी कृत्यता जग भरे, तेच अध्यात्माचे नवलपुरे. खरं अध्यात्माचं नवल पुरलं, त्याला अध्यात्म म्हणावं. सगळं संपलं आता, सगळं शून्य झालं. आणि शून्याच्या पलीकडे जे आहे ते मी आहे, की तिथं वाणीचा विषय राहिला नाही, मनाचा बी विषय राहिला नाही. म्हणून श्रुती म्हणती नेती एक गोविंदो रे. म्हणून तिथं शास्त्र संपलं, वाणी संपली, सगळं संपलं. शून्य राहिलं का? शून्य संपलं. शून्य विन संवादू. शून्य वाचून बोलणं आहे ते.
देवी नानवादू द्वैता वाचून असणे असं जे असणारं तिथं नवलपूरला अध्यात्माचं कर्माचे काम सरे कर्म राहिलं नाही कर्म संपलं विरमे मन शांत झालं मन कसं झालं मन काहीच राहिलं नाही ते त्या मनामध्ये काही राहिलंच नाही शांत झालं मन स्थिरावलं मन शांत झालं मन ऐसा अध्यात्म लाभ तया हा लाभ मिळाला त्याला मिळाला हा अध्यात्म लाभ होय गा धनंजया भांडवल जया उद्यमी मीच भांडवल आहे त्याचा आता धंदाच तो लागला त्याला परमात्म्याचाच कोणचा धंदा हां उठे चंदान एकच हे उद्यम म्हणजे काम कोणचं काम फक्त परमार्थ बाकी काहीच नाही बोलल तरी देवाबद्दल ऐकल तरी देवाबद्दल करील तरी देवाबद्दल काय जे करील ते देवाबद्दल त्याचा धंदाच झाला जसा आपला धंदाचे बोलल तरी संसाराबद्दल करील तरी संसाराबद्दल पाहिल तरी धंदाच आपला काय धंदा नाही आपला काय धंदा काय बोलणार आपण संसाराबद्दल कशाबद्दल बोलणार संसाराबद्दल काय करणार संसाराबद्दल करणार काय पाहणार आपण सगळ्या कशात गुंतलेले आहेत आपला धंदाच ते आहे ना कोणचा धंदा आहे आपला संसाराचा धंदा आहे पण त्याचा मात्र संसार खोटा आहे असं कळालं फक्त देवाबद्दल बोलणार तो कशाबद्दल देवाबद्दल आणि देवा त्याच्याकडं म्हणून माणसं तशा महात्म्याकडं कोणी जायला बी तयार नसते कारण की जाव की द्यायचं तेच असतं बाप तू दे नाहीस जे खरं नाही विषय सुख नाही आणि तू देव आहेस तू आत्मा आहेस कव्हा जावा तर द्यायचं तेच असतं कट्टाळ आहे तू माणसाला दुसरं काही बोलतच नाही ते हां त्याला पिसं लागलेलं आहे देव पिशी येते पागल झालेले त्याचं संसारात म्हणून तुकाराम महाराजाकडं कोणीच भंडारे माळाकडे जात नव्हतं महाराजांनी एकट्याने बसावं दगडावर काय करीत आणि कोणी गेले तर मग असं ते बोलायचे त्याला कसं बोलायचे शिवाजी महाराज गेले तरी ते बघा महाराजा तुम्ही शिवाजी महाराज आहेत मला माहिती आहे मग आम्हाला जे आवडतं ते तुम्ही द्या ना म्हणजे काय आवडतं महाराज व्रत करा एकादशी आज कोण आहे वार आहे हां म्हणून आज एकादशी आहे बाया म्हणले आज करू नये एकादशी आज काय आहे हां आज सक्रात आहे म्हणून बामणांनी सांगितलं आज एकादश जमत नाही आणि तुकाराम महाराज म्हणतील एकादशीच्या दिवशी जर अन्न खाल्लं तर कुत्र्याचा गू खाल्ल्यावानी मग खायचं असलं तर खा होय एकादशीच्या दिवशी जो कोण अन्न खाईल मग त्यांनी काय खाल्ल्यासारखं आहे कोणाची पुन्हा कुत्र कोणाची खातं डब्बल याच्यातून आलेलं आहे ते अन्न कुकरमधून डबल फिल्टरचं तुम्हाला नाही का तेल लागतं डबल फिल्टरचं तसं डबल फिल्टरचं आलेलं अन्न माणसाने खाल्लं ते कुत्र्याने खाल्लं आणि ते खाल्लं पुन्हा एखादच न धरणाऱ्याने नाही कळतं का नाही म्हणून बऱ्याच त्याच्याच आहेत आज एकादशी बाबा सक्राची आता कसं करावं आमच्या घरच्यांनी विचारलं ना मला कसं करावं सांगा ना तिनं नाही विचारलं पण त्या पोरीनं आज आप्पा म्हणे एकादशी कसं करावं म्हणलं तुम्हाला जर खायचं असलं तर खा कुत्र्याचा गू खाल्ल्यावर हे करा एकादशी दिवशी तुम्ही तीळ जरी खाल्ले तरी ते कुत्र खाणार आणि ते तुम्ही खाणार पुन्हा ऐकायला का नाही का धरायचे एकादश द्वादश सक्रात नाही का एकादश तेच म्हणाल नाही नाही हां ते पुरण ते काय कौरक पुरण नाही पुरण कौरक पुरण तुम्हाला हां नाही नाही दुसऱ्या दिवशी टाकावं लागेल ना ते
म्हणून म्हणून तया ते साम्याचे वाटी एक्याची सांदे कुळवाडी तेत भेदाच्या दुबळवाडी नेने जेतो. म्हणून इथं ऐक्य प्राप्त झालं, साम्य दशा. तेच राहिलं नाही आता, तुझं राहिलं नाही आता. केवळ एक चैतन्य, एक ब्रह्म स्वरूपावर इतका पूर्ण असणारा वृत्ती बी राहिली नाही. वृत्ती शून्य झाली, वृत्ती बाधित झाली जीवनमुक्तीत, वृत्ती शून्य झाली विधेय मुक्तीत. म्हणून असे असणारे ऐक्याची सांधे कुळवाडी, केवळ ऐक्य, केवळ अद्वैत, अशा प्रकारे स्थिती प्राप्त झाली. तेत भेदाती दुळवाडी, दुष्काळ पाडा भेदाचा, भेद राहिलाच नाही. म्हणून एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, दूर द्वैतच राहिलं नाही. म्हणून ते असणाने नेणी जे तो त्याच्या ठिकाणी द्वैत राहिलं नाही, दुजं राहिलं नाही. आणि मी आणि तू हे दोन्ही गोष्टी राहिल्या नाही. मी बी संपलं आणि तू बी संपलं. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी. म्हणून मी संपलं तू संपलं. मी माझे पण विसरून गेले ज्याचे अंतकरण, अंतकरणात मीपणा बी राहिला नाही, तूपणा नाही राहिला. अशा स्वरूपावर स्थित झाला माऊली सांगतात. आणि तीच स्थिती खरी आहे. ही जन्ममरणाची निवृत्ती व्हाव आणि परमानंदाची प्राप्ती व्हाव, हाच असणारा अध्यात्म आहे आणि हाच लाभ आहे. ह्या स्वरूपावर आपण प्राप्त व्हावं अशा सगळ्या संतांचं आव्हान आहे. सगळ्या संतांनी सांगितलं ते आपण कळून घ्यावं. पुंडलिका वरदी हरी विठ्ठल.